शिर्डीच्या पावन नगरीत साई नामाचा अखंड गजर आणि भक्तिभावाने ओथंबलेले वातावरण, जिथे प्रत्येक श्वासात सबका मालिक एक ही शिकवण जिवंत होते, त्या श्री क्षेत्र शिर्डीत पुन्हा एकदा भक्ती, परंपरा आणि सेवाभावाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळणार आहे. श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या श्रद्धेला नवी दिशा देणारा शिर्डी परिक्रमा महोत्सव यंदाही अत्यंत भक्तिभावाने आणि भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. वर्षभर विविध धार्मिक उत्सवांनी गजबजलेल्या शिर्डीत 13 फेब्रुवारी हा दिवस आता विशेष आध्यात्मिक महत्त्वाचा बनला आहे. कारण याच दिवशी पार पडणारा श्री साईबाबांचा ऐतिहासिक परिक्रमा सोहळा वर्षानुवर्ष अधिक भव्य, अधिक दिव्य आणि अधिक साई भक्तांच्या सहभागातून विस्तारत चालला आहे. ही परिक्रमा केवळ धार्मिक विधी नसून साई भक्तांच्या एकात्मतेचे, सेवाभावाचे आणि साई प्रेमाच्या प्रसाराचे सजीव प्रतीक बनत आहे. यंदा या महोत्सवाच्या निमित्ताने श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीने एक अनोखी आणि दूरदृष्टी दाखवणारी संकल्पना पुढे आणली आहे. सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या पुढाकारातून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या वाहनांवर शिर्डी परिक्रमा महोत्सव या नावाचे स्टिकर लावण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून शिर्डी परिक्रमेचा संदेश आणि साई भक्तीचा प्रचार देशभर पोचवण्याचा अभिनव प्रयत्न होत आहे. श्रद्धा, भक्ती आणि साई भक्त संपर्क यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधला जात आहे. या स्टिकरचे अनावरण आज श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, चेअरमन विठ्ठल पवार, व्हा चेअरमन ओपटराव कोते, सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचे अजित पारख आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन, श्री साईबाबा संस्थान शिर्डी, ग्रामस्थ आणि साई भक्तांच्या सहभागातून यंदाचा शिर्डी परिक्रमा महोत्सव श्रद्धा, शिस्त आणि सेवाभावाचा आदर्श ठरेल यात शंका नाही. शिर्डी परिक्रमा महोत्सव जो आहे तो 13 फेब्रुवारीला संपन्न होत आहे. त्या उत्सवाची तयारी जी आहे ती शिर्डी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन, शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जोरात चालू आहे. या महोत्सवाची जी आहे ती प्रसिद्धी व्हावी म्हणून श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने जे भक्तांची वाहनं या ठिकाणी येतात त्या वाहनावर लावण्यासाठीचं एक स्टिकर जे आहे ते त्यांनी तयार केलेलं आहे. हे निश्चितच चांगली बाब आहे आणि बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी यामुळे निश्चितच पण मदत होणार आहे. मी सोसायटीचे चेअरमन आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ओम साईराम. शिर्डी परिक्रमा महोत्सव 2026च्या तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि यावर्षी श्री साईबाबा एम्प्लॉई सोसायटीचे चेअरमन माननीय विठ्ठलजी पवार व त्यांचे सर्व सहकारी यांनी एक अभिनव कल्पना या निमित्तानं घेऊन आलेले आहे. शिर्डी शहरात साई भक्तांच्या मोठ्या प्रमाणात वाहनं येतात, ते साई दर्शन घेऊन आनंदी होऊन परत जातात. तर परत जाताना त्यांच्या गाडीवर एक शिर्डी परिक्रमा महोत्सवचं जर स्टिकर असेल तर या निमित्तानं बाबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. आपण जाणतोच की शिर्डी परिक्रमा महोत्सव हा खूप मोठा होत आहे आणि त्याचं आमंत्रण वर्षभर साई भक्तांना मिळावं या उदात्त हेतूनं त्यांनी ही कल्पना राबवलेली आहे. मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण शिर्डीकरांनी देखील आपापल्या व्यवसायाचं, प्रतिष्ठानाचं नामोल्लेख करून अशा प्रकारची स्टिकर छापावी आणि जास्तीत जास्त वाहनांना जर आपण ती स्टिकर लावली तर निश्चितप्रमाणे साईबाबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होणार आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपापल्या व्यावसायिक प्रतिष्ठानाची नावं त्या स्टिकरवर छापून अशा प्रकारची स्टिकर बनवून घ्यावी आणि जास्तीत जास्त वाहनांना लावून याचा प्रचार आणि प्रसार करावा अशी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं मी विनंती करतो. धन्यवाद.